तर देशात गेले 2 महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं आता लक्ष लागलंय ते निकालाकडे। प्रशासनाकडनं मतमोजणीची तयारी सुद्धा अगदी जोरदार सुरू आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। सध्या शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त हा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर स्ट्रॉंग रूमचा जो संपूर्ण परिसर आहे त्याच्या चारही रस्त्यांवरती सीसीटीव्हीचं जाळं हे पोलिसांकडून उभारण्यात आलेलं आहे। जर प्रामुख्याने पाहिलं तर दक्षिण मुंबईत अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढाई होणार आहे, तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यात ही प्रमुख लढाई होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी होणारी कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी त्याप्रमाणे नियोजन हे देखील करण्यात आलेलं आहे। मतमोजणीच्या दिवशी 17C मध्ये नमूद केलेले आकडे आणि EVM वरील आकडे जुळतात का याची खात्री करून घ्यावी आणि जर का कुठे तफावत आढळली तर मतमोजणी प्रतिनिधी म्हणून प्रक्रिया सुरू करण्यासाठी सही देऊ नका असे आदेश हे पक्षाकडनं देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच संपूर्ण खबरदारी ही पक्षांकडनं तर घेतली जात आहे, मात्र दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडनं देखील या ठिकाणी जी व्यवस्था आहे अपेक्षित ती देखील ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे। उमेदवारांपासून कार्यकर्त्यांची गर्दी होणारी लक्षात घेता या ठिकाणी व्यवस्था ही तितकीच चोख ठेवण्यात आलेली आहे। अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।